देशभरामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं एकंदरीतच प्रचंड क्रेज असलेली पाहायला मिळते। सगळ्या सोशल मीडियावरती सुद्धा, अगदी चावडीवरती सुद्धा, चहाच्या टपरीवरती सुद्धा प्रत्येक ठिकाणी चर्चा आहे ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीची। आणि हीच कॉकरोच जनता पार्टी इतक्या अल्पावधीमध्ये कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचं कारण काय, इतकी प्रसिद्धी मिळण्याचं कारण काय? आणि ही जी काही प्रसिद्धी मिळते ती खरं तर पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह आहे, कारण या सगळ्या तरुणांच्या व्यथा आहेत, ही सगळी तरुणांची नाराजी आहे जी या पार्टीच्या माध्यमातून दिसते। त्यामुळे खरं तर या कॉकरोच जनता पार्टीबद्दल पुणेकर तरुणांना काय वाटतंय हेच आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या पुण्यातल्या जेएम रोडवरती आहे आणि आपल्याला माहिती आहे जेएम रोडवरचा जो वॉकिंगसाठी केलेला संपूर्ण रोड आहे, अतिशय सुंदर रोड आहे, अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातले तरुण या ठिकाणी असतात आणि माझ्याबरोबर सुद्धा असेच काही तरुण आहेत। प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामधला आहे, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, थिंकिंग वेगळं आहे आणि असं सगळं असताना या सगळ्यांना मिळून या कॉकरोच जनता पार्टीबद्दल नेमकं काय वाटतं हे आपण समजून घेणार आहोत। काय सांगाल, बघितलं असेल तुम्ही सुद्धा अवघ्या 5-6 दिवसांमध्ये 22 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत इन्स्टावरती, इतके की एक पेज तर अक्षरशः ट्विटरवरचं बॅन करावं लागलेलं आहे, इथपर्यंत विषय गेलेला आहे। तुम्हाला तरुणाई म्हणून काय वाटतंय, काय एवढी प्रसिद्धी मिळत असेल? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अपयश असं आम्हाला वाटतं, कारण जी पार्टी 5 दिवसामध्ये, जी कुठलीही पार्टी अधिकृत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली व्हायरल पार्टी, आणि जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये जी भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। पण याचं कारण काय, नेमकं कारण आपण शोधलं पाहिजे। तरुण म्हणून आम्हाला वाटतं की सरकारचं अपयश आहे, कारण आज इतकी महागाई वाढली, अरे पेट्रोल 3 रुपये वाढवलं, अन्नधान्य वाढलं, गॅस बंद म्हणलं, मेस भयानक वाढल्या गेल्या, नंतर खाद्यपदार्थ वाढलं गेलं, चहा वाढला, पोहे वाढला, पटीत वाढ झाली। मग तरुणांना कुठेतरी वाटायला लागलं की बाबा सरकार अपयशी आहे की सरकारची पॉलिसी चुकीची आहे। त्या जर सरकारनं पॉलिसी व्यवस्थित राबवल्या, अरे आज कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जावा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये टोटली भ्रष्टाचार आहे। गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा, एखादा गव्हर्नमेंट सर्वंट क्लास 1 किंवा क्लास 2 असेल, त्याची संपत्ती शहरामध्ये, अरे काय चालू आहे या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये। मग तरुणांना, कारण तरुण सुशिक्षित आहेत, त्यांना वाटलं की बाबा सरकार चुकीची धोरणं राबवते, सरकार चुकीच्या गोष्टी करते, सरकार अधिकाऱ्यांना सपोर्ट करते, सरकार भ्रष्टाचार कंपन्यांना सपोर्ट करते, सरकार शैक्षणिक संस्थेला सपोर्ट करते, दूध संघामध्ये सपोर्ट करते। म्हणून तरुणांना वाटलं की बाबा की सरकार करते ही मनमानी करते, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक अजेंडा असल्यामुळं किंवा त्यांचं बहुमत असल्यामुळं किंवा त्यांचं शासन असल्यामुळं की जनतेवर लागतं। मग जनतेने दावलं, सोशल मीडियावर जनतेने दावून दिलं की भारतीय जनता पार्टीपेक्षा ज्या पोरांनी पार्टी काढली CGP त्याला मिलियनमध्ये व्ह्यू आल्या आणि चांगला त्याला सपोर्ट आहे। पण मी एवढं सांगू शकतो तरुण म्हणून की भविष्यामध्ये जर ही पार्टी अधिकृत झाली, जर तेलंगणा झालं, कुठं झालं आता इलेक्शन, तमिळनाडूला जे इलेक्शन झालं, तशी अवस्था या राज्यात होईल आणि देशात होईल। परिवर्तन व्हायला वेळ लागणार, कारण ही वैज्ञानिक युग आहे। त्या वैज्ञानिक युगामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही। सोशल मीडिया एका सेकंदामध्ये हजारो लोकांमध्ये पाठसवर्ण संदेश पोहोचवला जाईल। जर इथून पुढे शासन चुकीचं धोरण राबवेल, चुकीचं धोरण करेल, मग शिक्षण संस्थेत असेल किंवा दूध संघामध्ये असेल किंवा फॅक्टरीमध्ये असेल, आज बघा तुम्ही सगळं भेसळयुक्त आहे। अरे आपल्या डोळ्यानं बघतो पनीर हे प्लास्टिकमधून बनवलं जातं, अरे जे आपली लहान लहान लेकरं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही केमिकलचं दूध तयार करता। अरे काय शासनाने ठोस भूमिका घेतली, मीडियावर येताय तुम्ही सादरीकरण करता की ह्या दुधात भेसळ आहे आणि पैसे दिले ग बसता, ही चुकीचं आहे। कुठं तर शासनाने ज्यानं भेसळ केली, जो अधिकारी भ्रष्टाचार करतोय, अरे किती पूजा खेडकर सारखी पुरगी अरे IAS झाली, मग या महाराष्ट्रात काय चालू आहे? पूजा खेडकर नावाची एक व्यक्ती IAS होऊन काम करते आणि ती भ्रष्टाचार आहे, तिने दिव्यांगाचं खोटं सर्टिफिकेट केले तरी शासन चकार आहे। त्या प्रोसेसला आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊ। अरे परवाच या नऱ्यामध्ये एका नराधमान 3 वर्षाची मुकली बलात्कार केला, काय शासनाने भूमिका केली, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊ, ह्या करू। अरे कायदा तुमचा आहे, तुम्ही घटनेत दुरुस्ती करताय, घटनेत बदल करताय, तुम्ही 103 वेळा घटनेत दुरुस्ती करून जे सामाजिक न्यायाचा समतोल असतो तो बिघडून 10% EWचं आरक्षण दिलं तुम्ही नंतर घटना दुरुस्ती करताय आणि तुम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊ म्हणून सांगता, की कुठेतरी 100% चुकीचं आहे। जे CGP पार्टी निघाली, ही जर पार्टी अधिकृत असते तर या राज्याला सुरुंग लागला असता, या देशाला सुरुंग लागला असता, गव्हर्नमेंटला। त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे, आम्ही कुणाला दोष देणार नाही किंवा आम्ही कुणाला टीका टिप्पणी करायची नाही। सन्मान्य न्यायाधीशांनी जे स्टेटमेंट केलं की बाबा जे बेरोजगार, पत्रकार, विद्यार्थी, तरुण हे झुरळासारखे तोंड घालतात, अरे तुम्ही चुकीचं करत असाल, कुणाला झुरळ व्हायला हे वेळ आहे। तुम्ही जर कामं व्यवस्थित केले, गव्हर्नमेंटनं पॉलिसी व्यवस्थित राबल्या, तर ही तरुण पिढी अजिबात कुठं लक्ष घालणार, कारण ही बौद्धिकदृष्ट्या सदन आहे,
आज या राज्यातला, आज देशातला प्रत्येक स्टुडंट हा 22, 23, 24, 25 वर्षाचा ग्रॅज्युएट आहे. त्याची भूमिका चांगली आहे, समाजाबद्दल चांगलं हे आहे. तो कुठेही शासनाच्या इंटरफेअर करत नाही. पण शासनाची चुकीची धोरणं, शासनाने केलेली चुकी, अरे एखादा अधिकारी राव किती कमाई असावी त्याची, त्याचं किती पेन्शन फंड, ग्रॅज्युएटी, PI GI मिळून एक ठराविक अमाऊंट मिळते. ह्याच्या CR मध्ये प्रॉपर्टी द्या, कुठून आली, कराना चौकशी, यांना कराना रिमूव्ह फॉर सर्व्हिस. एखादा अधिकारी जर चुकीचं काम करत असेल तर त्याला निलंबन कशाला करताय, बडतर्फ करून टाका, कारण तुमच्या तेवढे राईट्स आहेत आणि अधिकार आहेत. पण तुम्ही त्यांना कुठे पाठीशी घालताय, त्यामुळं अनेक बळवतात, अनेक गुंड पुढे येतात. या पुण्यामध्ये कोयता गँग चालते. अरे भर दिवसात तुम्ही कोयता गँग करता, कुठला विषय काय? म्हणून CGS पार्टी निघाली. ही CGS पार्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला एक सुनावणी असेल. भविष्यात जर तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, नीटसारखा पेपर फुटावा. अरे देश देवाला परीक्षा कंडक्ट करतात, तो पेपर फुटतोय, तर आमच्यासारख्या तरुणाला महाराष्ट्र वाटायला MPSC मध्ये तो पेपर फुटत असणार, गैरप्रकार होत असणार. आम्ही शक्यता व्यक्त करतोय, आम्ही क्लेम करत नाही, पण अनेक पेपर फुटत असतात, अनेक सरळ सेवेच्या भरतीमध्ये फ्रॉड होत असतात. आता महेश गरबुडे नावाचा माझा मित्र आहे, अनेक वेळा माध्यमावर येतो आणि सांगतो की बाबा पेपर फुटतात होय. त्याला एड्यात काढलं जातं ना, त्याच्या चुकीच्या पद्धतीने त्याला अडकावलं जातं. हे कुठेतरी दुर्दैव आणि चुकीची गोष्ट आहे. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटला एखादा जॉब जर विचारत असेल तर त्याला 353 तुम्ही हिदावता की तुझ्या गुन्हा दाखल करू, तुझ्या आम्ही प्रशासनाचा दाब आणू. हे कुठेतरी चुकीचं आहे. CGL सारख्या महाराष्ट्रात नवं चौकात पार्ट्या निघतेल्या, तेव्हा तुमची पळती व्हाय थोडी होईल. पार्टी निघाली, सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली, त्या पार्टीचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि गव्हर्नमेंट हे अधिकृत असतं, त्याचा अधिकृत पक्ष आहे. गव्हर्नमेंट ही काय गोष्टी चांगल्या करतात, पण शिक्षण, रोजगार, आरोग्य यावर गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर अन्यथा चुकीच्या गोष्टी जर गव्हर्नमेंट करायला लागलं किंवा चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या तर त्याचा विपरीत परिणाम होईल. एवढंच आम्हाला एक तरुण म्हणून वाटतं. महेशजी, तुम्ही मला काय सांगाल, एकंदरीत आपण पाहिलं तर सुरुवात ठिणगी कुठे पडली होती, तर जिथे न्यायमूर्तींनी एक अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं, CGI लेवलच्या व्यक्तीनं तरुणांबद्दल असं बोलणं, मुळात भारत हा सध्या तरुणांचा देश आहे, बेरोजगारी मोठ्या संख्येने आहे, सरकार 100% कमी पडतंय तरुणांना रोजगार देण्यामध्ये, चांगलं शिक्षण देण्यामध्ये, असं सगळं असताना CGI कडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट येणं हे किती दुर्दैवी असं वाटतं तरुण? तुम्ही जे म्हणलात ते एकदम योग्य आहे की हा आपला भारत देश बघेल तर युवकांचा देश आहे, तरुणांचा देश आहे. आणि सुप्रीम कोर्टातल्या एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या सन्माननीय व्यक्तींनी भारतातल्या युवकांबद्दल असं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण का आपण सहज बोलायला गेलं तर म्हणतो की भारतात तरुणांचा देश आहे, आणि त्या तरुणांना जर असं बोललं तर हा देशाचा पाया आहे. ह्यांच्याबद्दल असं बोलणं हे त्यांचे कुठं त्यांना नाव उमेद करणं असं आहे. आणि ते RTI कार्यकर्ते वगैरे बनतात. अरे शिकलेला आहे तो, जाब विचारणार संस्थेला, ह्या तुमच्या संस्थेला जाब विचारणार, कसं काय सेशनमध्ये जाब विचारणार, तो शिकलाय ना. आपण म्हणतो शिक्षण हे वागणे दूध आहे, तो पेल्यानंतर मजबूर करणारच. जर त्याकडे नॉलेज असेल तर ते कुठं काय चुकीत चाललंय तेव्हा तो आवाज उठवणारच. आम्ही बी सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये काय चुकीच्या ठिकाणी बोलत असतो, आवाज उठवत असतो. आमच्यावर देखील खोट्या केसेस झाल्या, बदनाम केली गेली, पण आम्ही त्याला घाबरणार नाही, आम्ही लढत राहणार. आणि CGS पार्टीबद्दल जर बोलायला गेलं तर हे जे एवढं त्यांना प्रतिसाद मिळतोय देशभरातून किंवा बाहेरच्या जे आपली जी भारतीय लोक बाहेर आहेत तिथून जगभरातून, ते ही तरुणांची खदखद आहे. हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या काय टाइमपास नाही आहे, निवड चिचुरीगिरी नाही, एकेकाचं टाइमपास म्हणून चाललंय, शेअर करतं, हे करतं, तर ते बिलकुल नाही. ही तरुणांची खदखद आहे. राज्यामध्ये बेरोजगारी प्रचंड आहे, गुन्हेगारी आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही, कुठलं डेव्हलपमेंट नाही. आपण बघतो मोठे मोठे प्रोजेक्ट होतात, पण ग्रामीण भागात काय अवस्था आहे, लोकांना प्यायला व्यवस्थित पाणी नाही, रस्त्याची काय अवस्था आहे, ही खूप गंभीर बाब आहे. याकडे कुठंतरी सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे. ह्याच्याकडे CGS जे आहे किंवा याला मिळणारा प्रतिसाद ही फक्त टाइमपास वर घेणारी किंवा ते हास्यास्पद गोष्ट नाही, ही खूप सिरियसपणाने गोष्ट घेतली पाहिजे. एवढं सरकारने कुठंतरी आणि काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजेत. राज्यात आपण जसं म्हणले आणि अरुणनी सांगितलं जसं की भ्रष्टाचार बोकाळला आहे, सगळं अनागोदी माझ्यासारखं झालंय, लाडक्या बहिणीला सगळं खातं खाली झालंय, डेव्हलपमेंट हे सरकार आल्यापासून तुम्ही सांगा की कुठल्या गावात जनविकास झालाय, कुणाला निधी मिळतोय, आमदार खासदारांना निधी मिळत नाही, सगळं आर्थिक तरतूद आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्या पाहिजे. ही आपला युवकांचा देश आहे, जगात सगळ्यात लोकसंख्या आपली जास्त आहे, तर विकासावर बोललं पाहिजे. बाकीच्या राजकारणापेक्षा पक्षपोटे करण्यापेक्षा विकासावर आणि विकासाचा अजेंडा घेऊन चाललं तरच कुठेतरी आपला देश विकसनशील आहे. आपण काही विकसित आहे का अमेरिकेसारखं नाही, आपण प्रगती करतोय. त्या प्रगती दृष्टिकोनातून युवकांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, ह्या गोष्टीचा राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तरच आपण कुठेतरी विकसित होऊ, महासत्ता होऊ. नाही तर आपण येणाऱ्या काळात अवघड परिस्थिती असेल. कोरोना आला,
लॉकडाऊन सगळं बंद. आता आपण बघतोय आज 10 दिवसात तिसरी वेळ पेट्रोल दरवाढीची. कुठून आणायचे पैसे? शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही आणि इकडे महागाई वाढत चालली. तरुणांना नोकरी नाही, जी कुशल आहेत त्यांना सरकारी योजनांचा लाभ नाही. आता एखाद्यानी मस्त मला इच्छा आहे उद्योग व्यवसाय करायचे, पण परिस्थिती नाही, सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन मिळत नाही. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना, याचा पण कुठेतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा मी तसं बोलणार नाही, पण जे इतर देशामध्ये झालं तसं भारतात व्हायला वेळ लागणार नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे. आपण म्हणतो मोदीला तो भारताचे पंतप्रधान साहेब, पण हे सगळं सोशल मीडिया जमान्यातून व्हायरल झाले आणि ते समजा पंतप्रधान झाले. आज त्यापेक्षा फास्ट सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडिया व्यक्त होताना किंवा एखादा ट्रेंड चालताना तो हलक्यात घेऊन जमणार नाही. तो सिरियसपणे घेतला तरच कुठतरी काहीतरी होईल, अन्यथा परिस्थिती वेगळी होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. नक्कीच. आणखी आता यांच्या बोलण्यातून आलेला महत्वाचा मुद्दा की काही देशांमध्ये जसं घडलंय तसं भारतात घडू शकतं. आता काही देश म्हणजे काय, अगदी आपल्या शेजारचाच देश आहे नेपाळ. खूप छोटा आहे आपल्या मानानं, मात्र तिथल्या तरुणाईनं असं काहीतरी करून दाखवलं की आज संपूर्ण जगाचं लक्ष या छोट्याशा देशाकडे लागलेलं आहे. हा देश कदाचित या सगळ्यातून खूप मोठी उभारी घेऊ शकतो, कारण इथल्या जेनझींनी मिळून, इथल्या तरुणाईंनी मिळून संपूर्ण सरकार उलथून लावलं आणि त्यांना पाहिजे होतं त्यांच्या पसंतीचं असं नवीन सरकार स्थापन केलं. हर्ष, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय का भारतातल्या पण तरुणाईमध्ये तेवढी ताकद आहे की सरकार बदलू शकतं आणि सरकारने ही जी आता 22.2 मिलियनचं जे काही आता आहे 22.2 मिलियनचं जे काही आकडेवारी दिसते इंस्टाग्रामवरती, बाकीचे तर आपण सोडूनच देऊयात, एवढे जरी तरुण एकवटले तरी सुद्धा सरकारसाठी धोक्याची घंटा आहे असं वाटतं? नक्कीच मॅडम, हे होऊ शकतं. कारण की आता जे काय तुम्ही बघू शकता की तरुणाईचा जो काही रोष आहे, जेनजींचा जो काही रोष आहे, गेल्या 4-5 दिवसामध्ये 21 ते 22 मिलियन फॉलोअर्स त्यांचे झालेत. पण महत्त्वाची गोष्ट हे की कॉक्रोच जनता पार्टीने संविधानिक मार्गावरती चालून अधिकृत होऊन प्रस्थापितांना उकडून टाकलं पाहिजे. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भारतात तरुण बेरोजगार झाले, ते लोकांना रस्त्यावरती पेट्रोलसाठी थांबायला लागते, गॅससाठी थांबायला लागते. गेल्या 1 दशकापेक्षा जास्त टाईम झालेले आहे प्रस्थापित जे काही पक्ष आहेत ते इथं आहेत सत्तेवरती, पण त्यांचा काय लोकांना त्यांचा काहीच फायदा होत नाही आहे महत्त्वाचा. आणि जो काय फायदा होतोय ते म्हणजे प्रस्थापित नेते ते दौऱ्यावरती आहेत, त्यांच्याच सगळ्या गोष्टी फायद्यात होते, ते जनता मात्र रस्त्यावरतीच आहे. तर नक्कीच माझं म्हणणं आहे की कॉक्रोच जनता पार्टी बदलू शकते. तरुणाईचा जो काही आक्रोश आहे हा तो कॉक्रोच जनता पार्टीमधून ते दाखवते, पण अधिकृतपणे त्यांनी सर्व काही केलं तर नक्कीच प्रस्थापित सरकार बदलून जाईल. नक्कीच. एक खूप महत्वाचा मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे अधिकृतरित्या ऑफिशियली पार्टी रजिस्टर झाली पाहिजे आणि राजकीय पक्ष म्हणून उतरायला हवी का? कारण सध्या केवळ सोशल मीडियाच्या मुवमेंट पर्यंत हे सगळं सीमित आहे. मात्र तसं न होता पॉलिटिकल पार्टी म्हणून लॉन्च व्हायला पाहिजे का सीजेपी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतं का की पॉलिटिकल पार्टी म्हणून लॉन्च व्हायला पाहिजे? एखाद्या नवीन फ्रेश पक्षाची गरज आहे सध्या भारतात? 100% नवीन फ्रेश पक्षाची गरज आहे. कारण हा जो निर्णय आहे सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी घेतलेला आहे. आज तुम्ही देशात बघितलं किंवा राज्यात बघितलं, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे दिवसांदिवस वाढताना दिसत होते आणि ह्याच्यावरती प्रभावपणी जी ताकद विरोधात बोलायची होती ती कमी पडताना दिसत होती. युवकांचा रोजगार असेल, शैक्षणिक असमानता असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक न्याय असतील, ह्याच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे उभा राहणारी ही कॉक्रोच जनता पार्टी आहे. आणि ही कुठलाही राजकीय पक्ष नसून तर ही लोकांच्या हक्कासाठी उभी राहिलेली एक लोक चळवळ आहे. सरकारने वेळोवेळी युवकांचा आवाज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाबायचा प्रयत्न केला, पण युवक वेगळ्या वेगळ्या स्तरीने लोकशाही मार्गाने त्याचा अधिकार सरकारच्या विरोधात योग्य त्या पद्धतीने दाखवत होतं. आणि या सर्व क्रियेला जर एक जज कॉक्रोच नावाचा शब्द देत असेल तर सरकारला आणि त्या जजला ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठलीही नाही. नक्कीच. या सगळ्यामधून एक महत्वाचा मुद्दा असा समोर येतोय, तो म्हणजे तरुणाई. या तरुणाईला ना सध्या भारतामध्ये प्रचंड हलक्यात घेतलं जातं असं एकंदरीत वाटतंय. सगळ्या पक्षांचे नेते बघा, सगळेच मंत्री बघा किंवा कुठेही जा तुम्ही, दिग्गजांचं सगळं, ज्येष्ठ लोकांचं सगळं सरकार आहे. इथे तरुणांना फारसा काही डिमांड दिली जात नाही असं एकंदरीत दिसून येत आहे. काय सांगशील तुम्हाला? तू स्वतः तरुण आहेस. जेनझी म्हटलं की सध्या ना जेनझी ही स्लँग किंवा ही टर्म जी आहे ना ती ट्रोल करण्यासाठी वापरली जाते. जेनझी म्हणजे काय, तर ज्यांना सिरियसनेस नाहीये, जे अभ्यासात सिरियस नाही, ज्यांना पॉलिटिकल नॉलेज नसतं, ज्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नसतो, असं म्हणून जेनझी म्हणजे केवळ सोशल मीडिया वापरणारे बेफाम तरुण.
असं एक त्यांची व्याख्या केली जाते. तुझ्या मते जेनझी आत्ता जे काही करतायत हे खूप लांबपर्यंत चालेल, लॉंग टर्म चालेल असं वाटतं? नक्कीच एकदम लॉंग टर्म पर्यंत चालेल. कारण सीजीआयने जे वक्तव्य केलं होतं की तरुण मुलं जे आहेत, जे कॉक्रोचेस त्यांना म्हटलं गेलं होतं, ते कॉक्रोचेस काय करतात तर इकडं तिकडं आरटीआय टाकतात, सोशल मीडियावर काहीतरी आपले व्हिडिओ टाकतात. कोण तर जे सरकारच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना सीजीआयने अक्षरशः कॉक्रोच म्हटलं होतं. तर हे अतिशय कुठंतरी एक वक्तव्य त्यांचं युवकांच्या मनाला लागलं. कारण जी जेनझी पिढी आहे ती भारताचं भविष्य उभं करणार आहे. जर तुम्ही भारताच्या भविष्याला असं अंधारात टाकण्याचं काम करत असाल तर खरं तर त्या शहर न्यायाधीशाचा जाहीर धिक्कार केला पाहिजे. सीजीआय ही पार्टीची उभी राहिलेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी बघितले की ती युवकांचा आवाज म्हणून उभा राहिलेली. युवकांचा आवाज सीजीआय म्हणून एक पुढे घेऊन जाते. तर खरंच ज्या पद्धतीने हर्षभाऊनी सांगितलं की सीजीआय ही एक अधिकृत रजिस्टर पार्टी जर झाली तर संपूर्ण देशभरातून सीजीआयला खूप मोठा प्रतिसाद येईल. आणि ही चळवळ जी जेनजी चळवळ आहे ती अक्षरशः खूप मोठी उभी राहील. आणि संविधानिक मार्गाने जर ती उभी चालली तर सगळे युवक म्हणून आमचा पक्षाला त्या पूर्ण पाठिंबा असेल, एवढं सांग. नक्कीच हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की तरुणांचा पाठिंबा खरंच असणार का, की इथं केवळ बोलण्यासाठीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतः फॉलो करताय का कॉक्रोच जनता पार्टीला सध्या? हो, 100%. भारत हा लोकशाही देश आहे. भारतात काय मोगलाई नाही. फक्त आम्ही लोकशाहीमध्ये कुठलंही सरकार असेल किंवा कुणी एखादं धोरण किंवा पॉलिसी ठरवत असेल त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा आमचा मूलभूत हक्क आहे. आम्ही बोलणार, आम्ही फॉलो करणार. तर आम्हाला काय मोगलाई आहे आम्हाला फॉलो न करायला? आम्ही फॉलो करणार. आता त्यांचं ट्विटर काय तर बंद केलं, ही चुकीचं आहे. हे घातक आहे लोकशाहीला. हे देश मोगलाईकडे चाललेला आहे. मोगलाई सुद्धा व्यवस्था चांगली होती, त्याच्यापेक्षा इथं वाईट अवस्था आहे मॅडम. या महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी होतं. अहो, जे 21 लाख प्रोफाईल रजिस्टर असणारी स्पर्धा परीक्षेमध्ये 4.5 लाख पोरं परीक्षा देतात आणि त्या ठिकाणी जर पेपर तुम्ही फोडत असाल की MKCL, TCS, IBSCS यांच्यावर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहेत, करा ना चौकशी. SIT नेमा ना. आता मध्ये तलाठीची भरती झाली, पोरांचं मागणं होतं नेमा SIT की एका घरातले 2-2, 3-3 पोरं सिलेक्ट होतात. स्पोर्ट्स सर्टिफिकेट मॅडम, या स्पोर्ट्सचा लाभ घेऊन गट ब मध्ये आणि गट क मध्ये आलेले सगळे यांची चौकशी झाली पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही चौकशी करा. तुम्ही चौकशी का करत नाही? तुम्ही जर क्लीन असाल, निर्दोष असाल तर तुम्ही चौकशी का करत नाही? चौकशी तुम्ही वेगळ्याच गोष्टी चौकशी करता. एखादा जेन्युइन मुद्दा आला की कुठला तर मुद्दा उकरायचा आणि तिकडं जनतेचं लक्ष वेधवायला लावायचं. हे कुठं तर चुकीचं आहे. जी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाली, ही जर पार्टी अधिकृत किंवा पक्ष म्हणून स्थापन झाला तर अतिशय विधायक होईल किंवा अनन्यसाधारण महत्त्व येईल. कारण त्याची गरज आहे. तरुणांना एक ऑप्शन पाहिजे की बाबा एखाद्या विरुद्ध. कारण तरुण म्हणजे काय, यांच्याकडे कुठली व्यवस्था नाही, कुठली यांच्याकडे पैसा नाही, यांच्याकडे कुठल्या शिक्षण संस्था नाहीत किंवा यांच्याकडे सोर्स ऑफ इन्कम काय नसल्यामुळं हे तरुण फक्त माध्यमावर बोलू शकतात. आणि सन्माननीय न्यायाधीश जर तरुण देश असणाऱ्या भारतातील तरुणांना असं बोलत असेल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. आम्ही न्यायदेवतेचा आम्ही सन्मान करतो. त्याचा वेगळा स्तंभ आहे. न्यायव्यवस्था एक वेगळी इमेज आहे, एक वेगळी फ्रेम आहे. देशातील प्रत्येक तरुणाने त्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण वक्तव्य करत असताना आपण काय बोलतो याचं सुद्धा भान राखलं. तुम्ही जर एखाद्या मोठ्या पदावर असताना कुठलंही जबाबदारीने बोललं पाहिजे. तुम्ही काही बोलून चालत नाही, अन्यथा मग ह्याला समोर जावं लागतं. या 5 दिवसात या महाराष्ट्रात आणि देशामध्ये काय खेळ बघताय कॉक्रोच जनता पार्टी. अरे कॉक्रोच म्हणताय तरुणाला तुम्ही जर कॉक्रोच तरुणाला म्हणत असाल, जर तुमची जे तरुण आहेत, तुमचे जे मुलं असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही त्यातून त्यांना कुठंतरी नोकरी दिली असेल, कुठं तुम्ही जॉबला लावला असेल आणि जे खरंच प्रामाणिक कष्ट करतात त्यांना कुठं तर फेकलं गेलं असल्यामुळं तुमच्या बुद्धीत हे आलं असेल किंवा तुम्ही बोलला असता. तर माझं तरुण म्हणून मॅडम तुमच्या माध्यमातून देशाला किंवा राज्यातील तरुणांना एक सांगणं आहे, बाबांनो आपण चांगल्या घरचं आहे, आपण चांगल्या देशामध्ये राहतो, चांगल्या राज्यामध्ये राहतो. जे शासनाने एखादं पॉलिसी केली, चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणलं पाहिजे. काय शासनाच्या चांगल्या पॉलिसी आहेत त्याला आम्ही अभिनंदन करतो. पण ज्या चुकीच्या पॉलिसी आहेत त्यावर शासनाने कडक निर्बंध घातलं पाहिजे. त्याची चौकशी केली पाहिजे, SIT नेमली पाहिजे आणि SIT नंतर निष्कर्ष आणि कन्क्लुजन काढून त्या राज्यापुढे त्यांनी सादरीकरण केलं पाहिजे की बाबा हे चुकीचं आहे, जनतेतून ह्याचं म्हणणं होतं असं, आम्ही बॅन करत आहे. पण असं कुठंही होत नाही मॅडम. जे खाद्यपदार्थ आहेत त्यात टोटल भेसळ आहे. हो, या महाराष्ट्रामध्ये दूध उत्पन्न किती होतं, निर्मिती किती होती दुधाची आणि दुधाचा मागणी आणि पुरवठा किती आहे, ह्याचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर डोक्याला हात लावण्याची गोष्ट आहे.
आणि लहान लहान मुलं दूध देतो आपण, सगळं भेसळ आहे. मग करा ना, दूध संघ तुमच्या ताब्यात आहेत, त्या दूध संघाची चौकशी करा, त्याची क्वालिटी तपासा. नाही त्यात तुम्ही कशाला खर्च घालता, तुम्ही रस्त्याने फ्लेक्स लावता, तुम्ही जाहिरातबाजी करता, तुम्ही सरकारच्या धोरणं सांगता टी व्हीवरती, त्यांना पैसे हे करण्यापेक्षा की बाबा एखादं जी जीवनावश्यक वस्तू आहे त्या तर लक्ष घाला, बाकी द्या सोडून. दूध असेल, अन्न असेल, यात तुम्ही हे करा. आणि जे अधिकारी आहेत, रोज पेपरला, रोज तुमच्या माध्यमात टी व्ही माध्यमातून आम्ही बघतो की ह्या अधिकाऱ्याने एवढे पैसे घेतले, त्यावेळेस त्याची कशाला चौकशी करताय तुम्ही? घ्या ना, तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, SIT आहे, तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, सगळ्या प्रशासनाचा वापर करून त्याला रिमूव्ह फॉर सर्व्हिस करा ना. त्याला कशाला संधी देताय? एकाला जर तुम्ही रिमूव्ह फॉर सर्व्हिस केला, एखाद्याला बडतर्फ केलं, तर एखादा अधिकारी परत मस्ती करणार नाही किंवा माज करणार नाही. त्या महाराष्ट्रातला अधिकारी आहे ना, हरामखोर अधिकारी काय काय, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, त्यांनी जे चुकीची कामं केली त्याची चौकशी करा आणि ह्यांना रिमूव्ह फॉर सर्व्हिस करा. तर या राज्यातील तरुणाला संदेश चांगला जाईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र चांगलं काम करतंय. कॉक्रोच पार्टी काय एका क्षणात संपून जाईल. कॉक्रोच पार्टी सरकारच्या बाजूने तरुण आम्ही उभा राहील. पण असं होत नाही. की आम्हाला का एवढं पोटतिडकीने बोलावं लागतं? त्या पार्ट्या का तयार होतात? आम्हाला सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर का मत व्यक्त करावं लागतं? त्याचं सरकारनं कुठंतर चिंतन मनन केलं पाहिजे ना. का उगच की बाबा पार्टी त्याला बॅन करा, त्याचं ट्विटर हँडल बॅन करणार, आता तुम्ही इंस्टाग्राम त्याचं बॅन करणार. म्हणजे आम्हाला बोलायचं नाही की लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काने अधिकार प्रत्येकाला दिलेत. हे भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं ह्या देशाची घडी बसलेली आहे. घडी विस्कटायला वेळ लागणार नाही. ही मोगलाई नाही, ही लोकशाही आहे. भारत हा सक्षम भारत आहे. भारत हा वैज्ञानिकदृष्ट्या पुढे जात आहे, टेक्नॉलॉजी वाढत आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. नितीन गडकरी सारखा माणूस या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना आमच्या अंगावर शहरं येतात. नितीन गडकरी साहेबांनी अतिशय उत्कृष्ट रोड केलेत, ब्रिज केलेत, फ्लायओव्हर केलेत, त्याचं आम्ही स्वागतच करू ना. चांगलं जो काम करतो त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि याच राज्यातल्या मंत्रिमंडळातले, याच देशाच्या मंत्र्यांना अनेक आरोप आहेत, अनेक वाईट आरोप आहेत. हे बघताना सुद्धा आम्हाला लज्जास्पद होतं. त्या का त्यांच्यावर कारवाई करत नाही? का ते जागीरदार आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, साखर कारखाना आहेत, अवैध मार्गे पैसा कमवलाय म्हणून त्याला तुम्ही सपोर्ट करताय का? असं इथून पुढं हा तरुणाचा देश आहे, तरुणाचं राज्य आहे. इथून पुढे येणाऱ्या 2029 लोकसभा असेल, राज्यसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, शहरी भागातल्या असतील, ग्रामीण भागातल्या असतील, तरुण निवडणूक हातात घेतलेल्या आणि तुमचं पळता भई थोडी होईल अशी अवस्था होईल. कॉक्रोच जनता पार्टी काढलेले त्या ज्यांनी कुणी काढलेलं आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतो. कारण आम्हाला तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आणि शासनाची जी चांगली धोरणं आहेत त्याचंही आम्ही स्वागत केलेलं आहे. पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या तरुणामध्ये शासनाने चुकीच्या गोष्टी राबवल्या आहेत, त्याला विरोध होत आहे, त्याची चौकशी करावी. चौकशी आणखी तुम्ही निर्णय लवकरात लवकर द्यावा. पण इथून पुढं असं होता कामा नाही. धन्यवाद. नक्कीच खूप महत्वाचे मुद्दे खरं तर या सगळ्यांच्याच बोलण्यातून येतात. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की जेव्हापासून CJP ट्रेंड करायला लागलं तेव्हापासून पहिल्यांदा तर हलक्यात घेतलं गेलं. नंतर जेव्हा असं कळलं की आता जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांपेक्षा सुद्धा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत, जास्त सपोर्ट मिळतोय, हे कळल्याच्या नंतर अनेक प्रस्थापित पक्षांनी म्हणा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणा असं म्हणायला सुरुवात केली की या CJPला काही राजकीय पक्षांचं फंडिंग आहे, बाहेरच्या देशांचं फंडिंग आहे आणि देशद्रोही काहीतरी कारवाया होऊ शकतात वगैरे असं म्हटलं जात आहे. काय वाटतं, कुणीतरी फंडिंग करून हे सगळं चालवतंय असं वाटतं खरंच? हे कसं शक्य आहे? 3 दिवसातल्या पक्षाला किंवा इथे अमेरिकेत बसून असं सोशल मीडियावर ही जी बोलणं चालू झालं तिथून त्यांनी चालू केलंय, ह्याला काही संबंध असू शकतो? तुम्ही सांगा ना, त्याला काय अर्थार्थ काय आहे का काही? आणि सोशल मीडिया सगळ्यांनी चालवला हा ट्रेंड आहे, एकट्या दुकट्याचा कोणाचा नाही. सगळ्या तरुणांचा आहे, बेरोजगारांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, युवकांचा आहे किंवा कुठल्याही पक्षाचा असेल तरी पण त्यांनी त्याला फॉलो करतात किंवा बघताय त्याची ध्येय धोरणं काय आहेत किंवा काय चाललंय ट्रेंड ते असं वाटत नाही की काय कुणी त्याला फंडिंग आहे काय विदेशात वगैरे असं तर काही नाही असं वाटतं. असं असू शकत नाही. केवळ जबाबदारी झटकायची किंवा जबाबदारी झटकायची आणि त्याला इग्नोर करायचं, ही यातून दिसतंय. पण ही खदखद आहे, ही सरकार समजून घेत नाहीये. ही तरुणांची युवकांची खदखद आहे, ही सरकारने समजून घ्यावं. आणि जबाबदारी झटकून देऊन किंवा त्याला इग्नोर करून जमणार नाही. काही परिणाम जाणवतील येणाऱ्या काळात जर इग्नोर केलं तर. नक्कीच. आता इग्नोर केलं तर परिणाम जाणवतील असं हे म्हटलं. काय परिणाम जाणवतील असं वाटतंय भविष्यात जर या पार्टीला किंवा एकंदरीतच तरुणाईला इग्नोर केलं तर काय परिणाम जाणवतील? नक्कीच मॅडम, जर का तरुणाईला आत्ताच इग्नोर केलं प्रस्थापित पक्षांनी आणि उद्या जर का कॉक्रोच जनता पार्टी सारखी एखादा पक्ष आला किंवा कॉक्रोच जनता पार्टीच पकडा अधिकृत झाले आणि सर्व भारतातील तरुणांनी जर का या CJPला सपोर्ट दिला आणि त्याच्यातला एक भाग झाले तर नक्कीच प्रस्थापितांचं राज्य हे निघून जाईल. आणि जे काय आत्ता सरकार आहे तर ते अपयशी एक प्रकारे. तर ह्या काय गोष्टी होणार नाही. जर का अधिकृत झालं तर अधिकृत झालं पाहिजे जेणेकरून प्रस्थापितांना उकडून भेटता येईल
आणि तरुण बेरोजगार होणार नाही किंवा अन्य काही गोष्टी आहेत ज्या होणार नाही, जे की ह्या अपयशी सरकारच्या टाईममध्ये झालेल्या आहेत. नक्कीच. सध्या तरुणाईचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमधला एक महत्वाचा आणखी एक प्रश्न असा की फार काही तरुण बोलताना दिसले तर मग त्यांच्यावरती काही ना काही करून दबाव टाकला जातो, जसं या पार्टीच्या बाबतीत सुद्धा होतंय. इन्स्टाचं अकाउंट हॅक केलं जातं, ट्विटरचं अकाउंट बॅन केलं जातं आणि असं म्हटलं जातं की देशविरोधी किंवा देशासाठी काहीतरी चुकीचे संदेश जातील अशा पद्धतीचे व्हिडिओ तिथे पोस्ट होत आहेत असं म्हटलं जातं. अर्थात हे व्हिडिओ पोस्ट करणारे आपलेच क्रिएटर आहेत, आपलीच सगळी तरुण मुलं आहेत, तरी सुद्धा असं सगळं म्हटलं जातं. काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत तरुणांचा आवाज दाबण्याचं काम सरकारकडून होतं का? तरुणांचा आवाज सरकार हे वेळोवेळी दाबत आलेला असेल. ही तर एक नॉर्मल घटना होती की कॉक्रोच जनता पार्टी युवकांच्या माध्यमातून जी स्टेटमेंट दिली त्यामुळे ही कॉक्रोच जनता पार्टी ही सर्वांसमोर आली. आणि जर कॉक्रोच जनता पार्टी सर्वांसमोर आली, तुम्हाला सरकारला कुठली भीती वाटते का? ही युवक एकत्र येतील आणि या सरकारच्या विरोधात बोलतील ह्याची भीती सरकारला वाटते. म्हणून अनेक जेणेकरून कॉक्रोच जनता पार्टीला कसं बदनाम करता येईल, हे युवक देशद्रोही आहेत असं हे सरकार वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सगळीकडे मांडतंय. नक्कीच. शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. ज्या तरुणांना सीजीआय झुरळ म्हणतात ते तरुण काय करून दाखवू शकतात हे आपण सध्या ऍटलिस्ट व्हर्च्युअली तरी पाहतोय. जर हे सगळे तरुण रस्त्यावर उतरायचे म्हटले किंवा जे आता असं म्हणतायत की ही केवळ व्हर्च्युअल पार्टी आहे, मुवमेंट आहे, ग्राउंडवरती काही होणार नाही, ते जर खरंच ग्राउंडवर उतरले तर मात्र सगळ्यांचेच पळता वही थोडी होऊ शकते. इतकं मोठ्या प्रमाणात सुद्धा रिव्होल्युशन होऊ शकतं. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे जसं सीजीआय म्हटलं की तरुण हे सगळे भारतातले जे तरुण आहेत, बेरोजगार तरुण आहेत, हे झुरळ आहेत. तुमच्या लेखी खरे झुरळ कोण आहेत आणि त्यांना नायनाट करण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? खरं तर खरे झुरळ हे सरकारमधले भ्रष्टाचारी नेते आणि भ्रष्टाचारी कर्मचारी आहेत. खरे झुरळ म्हणजे ह्या भ्रष्टाचारी नेत्यांना पहिलं साफ केलं पाहिजे. आणि हे साफ करू शकणारे ते फक्त सीजीआय कॉक्रोच जनता पार्टीतले युवक आणि जे क्रांती आणतील. खरं सांगायचं तर जी पार्टी जर ऑफिशियली रजिस्टर झाली तर या महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात एक नवी चळवळ उभी करतील. कारण आपण नेपाळसारख्या ठिकाणी बघितलं तर एक चळवळ उभी राहिली, जेनजी चळवळ उभी राहिली आणि त्या जेनजी चळवळीने नेपाळची पूर्ण सत्तांतर करून टाकलं, पूर्ण सत्ता बदलून टाकली आणि एक चांगला पंतप्रधान त्या नेपाळला भेटला. बांगलादेशचा आपण बघितले खूप मोठी जेनजी चळवळ तिथं उभी राहिली. तसंच भारतात ही एक खूप मोठी जेनजी चळवळ उभी राहायला पाहिजे. आणि जे खरे झुरळ आहेत, जे सरकारमधले जे झुरळ आहेत, जे झुरळ नेते आहेत, त्या झुरळ नेत्यांना आणि त्या झुरळ कर्मचाऱ्यांना खरं तर हाकललं पाहिजे. ज्या सीजीआयने वक्तव्य केलं की तरुण बेरोजगार हे झुरळ आहेत, ज्या सीजीआयने वक्तव्य केलं की हे कुठंतरी सरकार विरोधात जे बोलत असतात ते झुरळ आहेत, तर खरं तर तो सीजीआय स्वतः झुरळ आहे. कारण तो तरुणांना जो झुरळ बोलतोय ते तरुण त्या सरन्यायाधीशाच्या जागेवर कोणतरी दुसरा युवक जाणार आहे, कोणतरी तरुण जाणार आहे, तो या देशाचं भविष्य बघणार आहे. नक्कीच. माझ्याबरोबर पुण्यातले हे सगळे तरुण होते. सध्या तरी असं एकंदरीत दिसून येत आहे की जे सीजीआय तरुणांना असं म्हणतात की भारतातले बेरोजगार तरुण म्हणजे झुरळ आहेत, हे सोशल मीडियावर बोलतात किंवा माध्यमांमध्ये जाऊन बोलतात किंवा मग आरटीआयच्या माध्यमातून बोलत असतात. आरटीआयचे ऍक्टच्या माध्यमातून अनेकदा माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या जातात, त्याच्यावरून ट्रोलिंग केलं जातं असं म्हटलं होतं सीजीआय यांनी. मात्र हेच तरुण आज एकवटलेले पाहायला मिळतात. आणि जर तरुणांना झुरळ म्हणत असाल तर सध्याचा हा भारत हा झुरळांचा देश आहे असं म्हणावं लागेल. आणि ज्यांना तुम्ही आज झुरळ म्हणताय ते जर तुमच्या खुर्चीपर्यंत येऊन पोहोचले तर मात्र प्रत्येक प्रस्थापिताला या सगळ्याचं टेन्शन येईल. या सगळ्यामुळे सत्तांतर तर होऊच शकतं, मात्र एकंदरीत सगळी जी काही सिस्टम आतापर्यंतची आपली बसलेली आहे, 4 पिलर आहेत आपल्या लोकशाहीचे, हे सगळे उखडूनही पडू शकतात आणि नवीन एखादी मोठी क्रांती घडू शकते. अनेकदा असं म्हटलं जातं की क्रांती ही टप्प्याटप्प्याने होते, खूप हळूहळू होते, लॉंग प्रोसेस असते, मात्र तसं नाहीये. अशी एखादी क्रांती अगदी काही दिवसांमध्ये चुटकीसरशी सुद्धा होऊ शकते आणि संपूर्ण देशाचं चित्र सुद्धा पालटू शकतं असं एकंदरीत सध्या तरी दिसून येत आहे. अर्थात आता अजून तरी सीजेपी हे कुठेही रजिस्टर झालेलं नाहीये राजकीय पक्ष म्हणून. अनेकांनी या नावावरती दावे सांगितलेले आहेत किंवा रजिस्टर करण्यासाठीचे फॉर्म वगैरे टाकलेले आहेत. मात्र भविष्यात खरंच सीजेपी हा एखादा राजकीय पक्ष म्हणून उदयास येतोय का? आणि तसं झालंच तर भारतातील बाकीच्या पक्षांचं काय होणार, बाकीच्या नेत्यांचं काय होणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कदाचित आपल्याला येत्या काळामध्येच कळेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.